मित्रांनो, मे महिना खास आहे, विशेष आहे, कारण मे महिन्यामध्ये 2 अंगारक योग जुळून आलेले आहेत. मे महिन्यातील दोन्ही चतुर्थींना अंगारक योग जुळून येत आहे. यंदा मे महिन्यामध्ये चाललेला आहे अधिक मास. 17 मे पासून अधिक मासाला, ज्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, आपल्या भाषेत धोंड्याचा महिना सुरू होतो आहे. तो 17 मे पासून सुरू होतोय. 2 अंगारक योग जुळून आलेत, म्हणजे नक्की ते कोणत्या तारखेचे आहेत? तर एक म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थी आहे 5 मेला. वैशाख महिन्यातली अंगारक संकष्टी चतुर्थी ही असणार आहे. आणि अधिक मासामध्ये जी विनायक चतुर्थी 19 मेला आहे, त्या दिवशी सुद्धा अंगारक योग जुळून आलेला आहे. आता जेव्हा जेव्हा चतुर्थी ही तिथी मंगळवारी येते ना, तेव्हा तेव्हा अंगारक योग जुळून येतो. म्हणूनच मे महिन्यामध्ये 5 तारखेला आणि 19 तारखेला हा अंगारक योग जुळून आलेला आहे. 5 तारखेला अंगारक संकष्टी चतुर्थी आहे आणि 19 तारखेला विनायक चतुर्थी आहे, जी अधिक मासातली असणार आहे. हा अधिकाचा महिना जो आहे तो मगाशी म्हटलं तसं 17 मेला सुरू होणार आहे आणि 15 जून पर्यंत असणार आहे. आता बोलूया 2 अंगारक योगांबद्दल. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचं आराध्य दैवत, त्याचबरोबर भक्ताच्या हाकेला धावून येणारं दैवत. गणपती बाप्पासाठी चतुर्थीचं व्रत करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत आहे. प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितलेले आहे. महिन्यातून 2 चतुर्थी असतात, शुक्ल पक्षातली 1 आणि कृष्ण पक्षातली 1. वर्षाच्या 24 चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे 24 अवतार विविध ग्रंथांमधून नमूद करण्यात आले आहेत. यंदा 2026 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे आणि त्यामुळेच 2 चतुर्थी तिथी वाढणार आहेत. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं पुण्यकारक मानलं जातं. कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते त्याला विनायक चतुर्थी म्हणतात. विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक योग असलेली चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजेच मंगळ, अशी चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. याबाबत मुद्गल पुराणामध्ये तसंच गणेश पुराणामध्ये काही संदर्भ आढळून येतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारक चतुर्थीचं व्रत केलं जातं. वर्षभरातील सर्व चतुर्थीचं व्रत केल्याचं फळ या दिवशी मिळतं. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची सुद्धा आपल्यावर कृपा होते. आता ज्यांना ज्यांना संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचंय ना, म्हणजे उपवास सुरू करायचा ना, त्यांनी सगळ्यांनी 5 तारखेला अंगारक संकष्टी चतुर्थी आहे या दिवसापासून सुरू करावं. संकष्टी चतुर्थीचे उपवासच अंगारक संकष्टी चतुर्थीपासून सुरू होतात. म्हणजेच कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि ती मंगळवारी आली की तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतो. आणि प्रत्येक मराठी महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. अनेक जण विनायक चतुर्थीचं व्रत सुद्धा करतात. विनायक चतुर्थी ही माध्यान्ह व्यापिनी असावी लागते, अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. जसं संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला महत्त्व असतं, तसं विनायक चतुर्थीला सूर्यदर्शनाला महत्त्व असतं. प्रत्येक मराठी महिन्यातल्या वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. मगाशी म्हटलं तसं त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रव्यापिनी असते. त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. आणि दोन्ही चतुर्थींमध्ये हा फरक असला तरी दोन्ही चतुर्थी जेव्हा जेव्हा मंगळवारी येतात तेव्हा तेव्हा अंगारक योग मात्र जुळून येतो आणि त्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करणं पुण्यदायी मानलं जातं. अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. संपूर्ण वर्षात काहीच चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येतो, जो मे महिन्यामध्ये 5 तारखेला वैशाख मासाची संकष्टी चतुर्थी असून जुळून आलाय आणि 19 मेला विनायक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा अंगारक योग जुळून आलाय. आता अंगारक योग जुळून आल्यावर नक्की काय काय करावं? गणरायाला दुर्वा अवश्य अर्पण कराव्या. मनोभावे गणपती बाप्पाचं स्मरण, नामस्मरण, स्तोत्रपठण करावं. जास्वंदाची फुलं, मोदकांचा, लाडवांचा नैवेद्य गणपती बाप्पाला नक्की दाखवावा. गणपती अथर्व शीर्ष
येत असल्यास 21 वेळा त्याची आवर्तनं करावी. म्हणता येत नसेल तर कमीत कमी ऐकावं. गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर श्रवण केलं तरी सुद्धा त्याचा लाभ होतो. आणि जर अथर्वशीर्ष येत नसेल तर आणखीन एक गोष्ट करू शकता, तो म्हणजे गणपती बाप्पाचा जो मंत्र आहे ओम गण गणपतये नमः, या मंत्राचा 108 वेळा जप करणं सुद्धा लाभदायी ठरतं. मग मंडळी, तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करता की नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.